हाय हॅलो गुड मॉर्निंग। तर आज सकाळी सकाळी खूप छान असं वातावरण झालेलं होतं आणि आम्ही बनवलेला खोपा छान असा झाडाला अटकवलेला होता। त्यानंतर इकडे छान अशी पारिजातकाची फुले ही पडलेली होती, ती सर्व गोळा केली। त्यानंतर देवपूजा केली, देवांसाठी छान असा गणपती बाप्पांना आपला हार बनवलेला होता जास्वंदीच्या फुलांचा, खूप छान दिसत होते। आणि रोज हार बनवते मी, कारण की खूप जास्त फुलं येतात ना झाडाला, त्यामुळे मग रोज हार बनवते। आणि त्यानंतर इकडे छान अशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली होती, तुपाची निरंजन पण लावलेली होती आणि मिस्टरांसाठी सकाळी सकाळी नाश्ता केलेला होता। मिस्टरांना म्हणजे सगळ्यांनाच केलेला होता। ते खालीवर झाले। काय करते आई सकाळी सकाळी? खाली जायचंय तुला झाड घेऊन, हां तवर खत घालून चांगले टवटवीत करते ना। करा करा टवटवीत करा। मिस्टरांचा मस्त सकाळी नाश्ता चालू आहे। अंशू तुला पण देऊ का नाश्ता? पाणी मारून आले का खालून? सकाळी पडले कसे काय होते? सकाळी असे काय वाटले का 3-4 जार सांडून नाही रे, काय झालं माहितीये का, ते एका फिरत होतं ना म्हणून ते सांडले। अहो पण मग एवढी घाई नाही करायची सकाळी सकाळी। लक्ष होतं बरं का, तो नुसा कुत्र्यावाने उडीत होणार काय आणि ते पेट्रोल एक तर त्या इतक्या घ्याकडे चावल्या। आम्ही आज आलेलो होतो नाशिकला। तर नाशिकला मिस्टरांचं आणि अरुणाताईंचं LIC ऑफिसला काम होतं। LIC ऑफिसचं काम झाल्यानंतर आम्ही इकडे एक शोरूमला आलेलो होतो। तर एक्सचेंज करायची होती ना गाडी, तर बघत होतो, कारण की मिस्टरांना आहे ना इलेक्ट्रिक गाडी जी आलेली आहे ना त्याची माहिती दिलेली होती कोणीतरी मित्रांनी। तर तीच बघण्यासाठी आम्ही आलेलो होतो, पण शोरूमला ती काही म्हणजे तिथे नव्हती। तर ती 2-3 दिवसांनी येणार होती। तर ज्या काही गाड्या होत्या त्या मिस्टर बघत होते, स्कॉर्पिओ होती आणि बऱ्याच म्हणजे इथं होत्या, पण मग इलेक्ट्रिकच बघायची होती मिस्टरांना, कारण की तिची रेंज वगैरे छान आहे। तर मिस्टरांचं चाललं होतं इटिका एक्सचेंज करायचं असं। तर बघू, अजून असं काही प्लॅनिंग केलेलं नाही आहे, कारण की आता सध्याच घराचं काम काढलेलं आहे, त्यामुळे अजून काही म्हणजे असं बघितलं नाही आहे। तर इथं आल्यावर ज्या काही गाड्या होत्या ना त्या आम्ही बघितल्या। तर मिस्टर प्रत्येक गाडी चेक करत होते, कोणती चांगली कोणती नाही, कारण की आणि मग मिस्टर म्हटले की चला, म्हणजे त्यांचं काम होतं दोघांचं, अरुणाताईंचं आणि मिस्टरांचं। तर मग आम्हालाही काही काम नव्हतं, मग मिस्टर बोलले की चला तुम्हाला यायचं असेल तर मग साक्षी, सौरभ, मी आणि मग मी निघाल्यानंतर अंशुही निघाली, सही निघाली आणि प्रियांकाजवळ आई थांबलेल्या होत्या। तर इकडे छान असा फालुदा घेतलेला होता सगळ्यांनी। तर मावा फालुदा होता, तर पहिल्यांदाच ट्राय केला आम्ही, पण छान होता मावा फालुदा। तर म्हणजे फर्स्ट टाईम ट्राय केला होता आणि म्हणजे हाफच घेतला होता, तरी अगदी पोट भरल्यासारखं वाटत होतं आणि शेवटी तर खावतच नव्हता, कारण की गोड वस्तू जास्त खाल्ल्या जात नाही। त्यानंतर मग आम्हाला नाशिक रोडला आहे ना एका ठिकाणी बरण्या वगैरे घेण्यासाठी, म्हणजे काचेच्या वस्तू घ्यायच्या होत्या अरुणाताईंना, तर त्या घेण्यासाठी गेलो। तर नाशिक रोडला खूप मोठं दुकान आहे। तर अरुणाताई पहिले म्हणजे येऊन गेलेलं आहे, आम्ही काही आलेलो नव्हतो, आम्ही पहिल्यांदाच आलो। तर साक्षी, सौरभ, मी, ताई आम्ही सगळे पण इथे आलो। तर काचेच्या बरण्या वगैरे बघितल्या, तर छान होत्या बरण्या आणि काचेची क्वालिटी पण ह्या दुकानातली खूप छान आहे। तर तिथे ना जास्त काही व्हिडिओ घेण्यास मनाई होती, त्यामुळे मग जास्त काही व्हिडिओ मी शूट केला नाही। त्यानंतर ज्या काही गरजेच्या वस्तू होत्या, फ्रीज कवर वगैरे, ते मी घेतले आणि नंतर इकडं खूप छान डिझाईन म्हणजे वस्तू होत्या। आणि संध्याकाळी घरी आल्यानंतर आहे ना मग अरुणाताईंच्या घरी स्वयंपाक केला, उसळ, पोळ्या, मसाले भात, आणि नंतर मग आम्ही घरी आलो। आईंचं आज काय काम चालू आहे संध्याकाळी? आज चिमणीला खोपा बनवायचा आहे, असं खोपा अजून बनवते। लय बांधून गेलाय तुम्ही, चिटकवायचं होतं ते चिटकू ना, त्याला मदत लागते हे असं चिटकायला, काढायला। एकटीने बनवलं ना आजीने? अंशू मस्त काय करते? अभ्यास। म्हणजे सकाळी गेलो होते, हो दुपारी नव्हती गेली, सकाळी पण राहतो आणि दुपारी पण राहतो, आणि सकाळी स्कूलवरून आलं का लगेच क्लासला जायचे। हो का? स्कूलवरून आल्यावर लगेच क्लासला जायचं आहे ना? बरं आहे, तू अटकलेली आहे ना, तेच बरं आहे। नाही तर कधी सुट्ट्या राहते ना स्कूलला, मग सकाळी क्लासला जायचो आणि क्लासवरून आलं का होमवर्क करायचं आणि परत दुपारी जायचं, दुपारी आलं का होमवर्क करायचं, मग झोपून घ्यायचं। अगं मग तू हुशार होशील ना म्हणून। मग परत झोपून घ्यायचं रात्र, हो जेवण करायचं, झोपून घ्यायचं। असंच करायचं असतं मग।
फेविकॉल आहे ना, नारळाचे छिलके एवढे पिशवी भर आहे आमच्याकडं. नारळ बाबाने फोडलं, सगळ्यांनी नारळ खाल्लं. आजी तर जे काही तुम्ही स्टार्टिंगला व्हिडिओ बघितला असेल त्यामध्ये जे काही चिमणीचं घरटं तयार केलेलं होतं ना, नंतर आम्ही तसं केलं, पण माझ्याकडून व्हिडिओ घ्यायचा राहून गेला. तर खूप छान असं घरटं तयार केलेलं होतं आणि नंतर आहे ना हे सगळं मी काढून टाकलेलं होतं, ते दोरीचं वगैरे. नंतर आईंनी जसं की टोपीला बनवलं ना तसंच खाली पण बनवलं, नंतर ते छान झालं. मग मी ही आईंना थोडीशी मदत केली. तर चला आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला सगळ्यांना कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय.